नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सततच्या पावसामुळे पांढुर्ली विद्यालयाचे शालेय मैदान खराब झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे. पांढुर्ली गावचे माजी सरपंच सन्माननीय पंढरीनाथ भाऊ ढोकणे, शालेय समिती अध्यक्ष सन्माननीय विष्णुभाऊ ढोकणे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय पोपटराव वाजे, पांढुर्ली तरुण सामाजिक कार्यकर्ते श्री कैलास वाजे, श्री सोपान दिवटे, श्री तुषार मोजाड, उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष सन्माननीय श्री भाऊसाहेब वाजे, अभिनव बाल विकास समिती अध्यक्ष श्री नितीन पांगारकर यांच्या सहकार्याने पांढुर्ली विद्यालयाच्या मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे. यावेळी पांढुर्ली गावचे माजी सरपंच श्री पंढरीभाऊ ढोकणे म्हणाले की आपल्या पांढुर्ली गावातील जनता विद्यालय पांढुर्ली या शाळेच्या ग्राउंडची फार अशी दयनीय अवस्था झाली होती. गाळ आणि किचड झाला होता आणि आम्हाला वारंवार या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापिका आणि आगवणे सर या म्हणजे सगळ्यांनी आम्हाला वारंवार आमच्याकडे मागणी केली की आम्हाला कमीत कमी ग्राउंड तरी बनवून द्या. मुलांची फार गैरसोय होत आहे. या संस्थेला इतके म्हणजे आपले जे संस्थेचे सगळे सभासद असतील यांनी सहकार्य करावं अशी त्यांनी आमच्या मागणी केली. मग माझे मित्र कैलास वाजे, सोपान दिवटे, तुषार मोजाड, आम्ही सगळ्यांनी थोडंसं एक खडीकरण करायचं ठरलं ते जेणेकरून GSB टाकली आणि त्याच्यावरती 10 mm थर दिला. असं आम्ही 2-4 गाड्या टाकून त्याला रोलर पण मारून घेतला आणि आपल्या जनता विद्यालय शाळेचे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली. असं मी माझ्या मित्रांच्या आणि शिक्षक वर्गाच्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याचे संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, तालुका संचालक सन्माननीय श्री कृष्णाजी भगत साहेब यांनी ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशाच प्रकारचे सहकार्य ग्रामस्थांनी केल्यास ग्रामीण भागातील शैक्षणिक संकुलांचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच महाविद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जगताप व विद्यालय परिवाराकडून यांनी या सहकार्याबद्दल ग्रामस्थांचे विशेष आभार मानले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी दिलीप हकवणे, पांढुर्ली. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.